श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. केंद्र त्रिकोण राजयोग तेव्हा तयार होतो जेव्हा जन्मकुंडलीतील केंद्रभाव आणि त्रिकोण भाव यांच्या स्वाम्यामध्ये संबंध म्हणजे युती, दृष्टी किंवा स्थान बदल होतो. हा राजयोग तयार झाल्यावर व्यक्तीला सुख, समृद्धी, करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात मोठा फायदा मिळू शकतो. ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा कारक बुध ठराविक काळानंतर राशी बदलतो, ज्याचा परिणाम सर्व राशीवर तसेच जागतिक स्तरावरही दिसून येतो. सध्या बुध मेष राशीत सूर्याबरोबर आहे. तसेच 15 मे रोजी राशी बदलून तो शुक्राच्या राशी वृषभमध्ये प्रवेश करेल. या राशीत आल्यानंतर तो पुन्हा सूर्याबरोबर युती करून बुधादित्य राजयोग तयार करेल. यासोबतच काही भावामध्ये केंद्र त्रिकोण राजयोगही तयार होईल. या राजयोगामुळे 12 राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम दिसेल. मात्र या 3 राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. व्यापाराचा कारक बुध 15 मे 2026 शुक्रवार रात्री 12:34 वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 29 मे पर्यंत त्याच राशीत राहील. त्यानंतर तो आपल्या स्वतःच्या मिथुन राशीत जाईल. वृषभ राशीवर केंद्र त्रिकोण राजयोगाचा परिणाम. या राशीत बुध आणि सूर्यामुळे बुधादित्य योग तसेच केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. या राशीच्या लग्न भावात बुध असेल, त्यामुळे या राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धनधान्य वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. सुखसुविधा वाढतील. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायातही फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही फायदा होईल. भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. कुंभ राशीवर केंद्र त्रिकोण राजयोगाचा परिणाम. या राशींच्या 4थ्या भावात बुध असेल, तसेच राहू लग्नात आणि शनी धनभावात आहे. सूर्यही 4थ्या भावात असल्यामुळे पुन्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनाही चांगला फायदा होऊ शकतो. कुंडलीत अनेक सकारात्मक योग तयार होत आहेत. ग्रहांची स्थिती मजबूत असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. राहूमुळे नवीन आणि वेगळ्या कल्पना येतील, ज्यामुळे तुम्ही नवीन पद्धतीने काम करू शकता. यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल. घर, वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. सुखसुविधा वाढतील. शनीमुळे परदेशाशी संबंधित कामामध्येही फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे, कारण शिक्षण आणि बुद्धीशी संबंधित भाव सक्रिय आहेत. वृश्चिक राशीवर केंद्र त्रिकोण राजयोगाचा परिणाम. या राशींच्या गोचर कुंडलीच्या 7व्या भावात बुध आणि सूर्य एकत्र असतील, त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. तसेच शनी पंचम भावात आणि राहू 4थ भावात आहे, त्यामुळे तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती, दशा आणि दृष्टी यावर परिणाम अवलंबून असेल. मे महिन्यात केंद्र आणि त्रिकोण राजयोग तयार होत असल्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतील. तांत्रिक, वैद्यकीय, क्रीडा किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. बुध आणि सूर्यामुळे चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नात वाढ होईल आणि पैसे साठवण्याचे योग आहेत. राहूमुळे मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.